खूप दूरच्या देशात जोडप्याला मुलबाळ नव्हतं. 7 वर्षानंतर एक चमत्कार घडला आणि त्यांना एक बाळ झालं. पालकांना त्यांचं बाळ, ज्यांनी त्याचं नाव जेडन ठेवलं, सर्वात जास्त आवडायचं. जेडनला जे हवं होतं ते त्याचे वडील लगेच धावत त्याच्यासाठी आणायचे. जेव्हा जेडन कंटाळायचा तेव्हा त्याची आई त्याचं मनोरंजन करायची. म्हणूनच ते बाळ खूप आनंदी होतं. गेल्या काही वर्षात जेडनने त्याचे गृहपाठ न करणे आणि त्याच्या कुटुंबाला खोटे बोलणे सुरू केले. त्याचे कुटुंब या परिस्थितीबद्दल खूप नाराज होतं. दुसरीकडे आकाशात जिथे कोणीही पाहू शकत नव्हतं तिथे वाईट भावनांचं राज्य होतं. त्या दिवशी वाईट भावनांच्या राजाने आळसाच्या परीला, अहंकाराच्या परीला आणि खोटे बोलणाऱ्या परीला बोलावलं. त्याने त्यांना ढगांमधून जेडन दाखवला आणि म्हटलं, हा त्याचा गृहपाठ करत नाही, हा फसवणूक करतो, खोटं बोलतो आणि उद्धट सुद्धा आहे. राजाने तिन्ही परींना त्यांचं काम चांगलं केल्याबद्दल सन्मानित केलं. तथापि त्याने तिन्ही परींना कडक ताकीद दिली की जेडन कधीही या वाईट सवयी सोडणार नाही. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू माझ्या राजा. जेडन आता 14 वर्षांचा किशोर होता. तो दिवसभर अंथरुणावर पडून स्वप्न पाहत असे. त्याच्या आईने त्याला फेकण्यासाठी दिलेल्या पिशव्या तो रस्त्याच्या कडेला सोडून देत असे. त्याचे वडील जेव्हा जेव्हा विचारायचे तेव्हा तो खोटे बोलायचा की त्याला कचरापेटी सापडतच नाही. तू खोटं का बोलतोस जेडन? तू एवढा आळशी का आहेस? त्याच्या पालकांनी काहीही केलं तरी ते जेडनच्या बदलत्या प्रवृत्ती रोखू शकले नाहीत. आणि एक दिवस तो सकाळी लवकर उठला आणि एका उद्यानात गेला आणि बसला. त्याच्या भोवतीची फुले आणि उडणारी फुलपाखरे पाहून त्याला खूप आनंद झाला. काही वेळाने एक माळी त्याच्याकडे आला. हे बघ बाळा, जर तुला आनंद नेहमी अनुभवायचा असेल तर तू मला मदत केली पाहिजेस. आश्चर्यचकित होऊन जेडनने माळीला विचारलं की त्याला काय हवंय. माळ्याने स्पष्ट केलं की जर तो तण साफ करू शकला नाही तर तण बागेला विषारी करेल आणि कोणीही पुन्हा असं आनंदाने बसू शकणार नाही. जेडनने त्याला त्या प्रेरणेने मदत करायला सुरुवात केली. त्याने तासनतास तण साफ केले. आळशीपणा न केल्याने त्याला खूप बरं वाटलं. त्याच क्षणी चांगल्या भावनांची परी अचानक त्याच्या समोर आली. तिने जेडनला त्याच्या प्रयत्नांसाठी 3 अमूल्य अंगठ्या दिल्या. या प्रामाणिकपणा, शिस्त आणि नम्रतेच्या अंगठ्या आहेत. या तुला तुझ्या वाईट सवयींपासून मुक्त होण्यास मदत करतील. जेडनने परीला विचारलं, मग आज मी आळशी का झालो नाही? चांगल्या भावनांच्या परीने त्याला सांगितलं की तिने वाईट भावनांच्या परीवर एक जादू केलीये, पण ती जादू काही तासात वितळेल. लक्षात ठेव, शक्ती तुझ्या आत आहे. जेव्हा तो दुसऱ्या दिवशी जागा झाला तेव्हा आळशीपणाच्या परींच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता जेडनने तासनतास व्यायाम केला होता. जरी त्याने भांडी उलथून टाकली तरी त्याने प्रामाणिकपणे त्याच्या आईला सांगितलं की त्यानेच हे सगळं केलंय आणि शेवटी त्याने नम्रपणे त्याच्या पालकांची माफी मागितली. अरे आपण हारलो. संयमाने काम करून जेडन दिवसेंदिवस अहंकार, आळस आणि खोटे बोलण्यापासून दूर गेला. कारण त्याला माहित होतं की प्रामाणिकपणा, शिस्त आणि नम्रता प्रथम येते.